शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडून आलेले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख शिवसेना शिंदे गटामध्ये जात आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांना नेमकं जे शिवसैनिक आहेत त्यांना काय वाटते आपण हे त्यांच्याकडनं बघूया। तर मला एक सांगा की संजय देशमुख आता शिंदे गटात जात आहे, काय सांगाल? नाही, याबद्दल भाऊचं अभिनंदन। भाऊ कोणत्याही पक्षात असले तरी डिग्रजचा विकास म्हणून संजय देशमुख यांच्याकडे आमची पाहाचा दृष्टिकोन पहिल्यापासूनच आहे। संजय देशमुख कोणत्याही पक्षात जरी असले तर आम्ही संजय देशमुख यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहू। मला एक सांगा की त्यांना मशालवर लोकांनी विश्वास ठेवला आणि निवडून दिलं, मग अशा स्थितीमध्ये पक्ष सोडताना लोकांची म्हणजे आपण काय म्हणतो त्याला लोकांचा घात केल्यासारखं वाटत नाही? नाही, घात नाही म्हणतायत, कारण की संजय देशमुखचा मतदारसंघ हा पहिल्यापासून आहे व त्याबरोबर हा संजय देशमुखचा बालेकिल्ला असल्यामुळे इथले मतदारसंघ कोणत्या मशाल पक्ष चिन्ह न पाहता संजय देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे राहतात। मग संजय देशमुख ज्याही कोणत्या पक्षात जाईल तर भाऊला आम्ही पक्ष म्हणून कधीच पाहत नाही, आमच्या घरचा माणूस जवळचा माणूस या हिशोबाने पाहून आम्ही त्यांना नेहमी मतदान करत राहू। दादा, एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटते संजय देशमुख शिंदे सेनेमध्ये जात आहे? सर्वात प्रकारचे लोक असे काही हे आल्यानंतर जातातच आणि हे चालले म्हणून तेवढं काही नवल वाटायचं काही आहे नाही। आम्ही पहिलेपासून शिवसैनिक होतो। संजय भाऊ देशमुख हे शिवसैनिक होते, त्यांना आम्ही मतदान करायचो, आताही केलेलं आहे। पण गेले आता सर्व चालले म्हणून ते गेले तर काही एवढं। बरं, ते उभे असताना उभाट्याकडनं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे उभे होते आणि तुम्ही त्यांच्याकडे त्या मशालकडे पाहून मतदान केलं, मग आता दुसरीकडे गेले तर तुम्हाला काही वाटत नाही का त्याच्यात? नाही, तेवढं काही वाटत नाही, कारण की आता समजत चालले तर ते एकटे राहून काय करणार आहेत, जातीलच। तर आपल्या मतदारसंघाचा काहीतरी चांगला विचार करून जात असतील म्हणून चांगलं वाटतं। तरीच आपण या ठिकाणी बघितलं की जे मतदार आहे ते खरोखर संभ्रमात या ठिकाणी दिसून येते, कारण बोलण्याची त्यांची इच्छा सुद्धा या ठिकाणी दिसत नाही। कारण एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी संजय देशमुख यांच्याकडे पाहिलं होतं आणि त्यांना दोन वेळा आमदारकीला सुद्धा अपक्ष म्हणून निवडून दिलं आणि यावेळेस खासदारकीला सुद्धा निवडून दिलं। मात्र आता ते पक्ष सोडून जात असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खंत दिसून येत आहे। भास्कर मेहरे, न्यूज 18 मराठी, यवतमाळ।